नाही. नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आता बळावली असून पुढील 3 ते 4 दिवस राज्याच्या काही भागात पाऊस उघडी देईल, विश्रांती घेईल. मात्र त्यानंतर 22 तारखेपासून राज्याच्या विविध जिल्ह्यांना पुन्हा एकदा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याकडे जाणवतोय. 22 तारीख ते 28 जूनच्या दरम्यान राज्याच्या विविध जिल्ह्यांना मुसळधार, काही भागामध्ये अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. आज कोणत्या जिल्ह्यात कसं राहील वातावरण सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, महाराष्ट्राच्या मध्य भागी आणि मराठवाड्याच्या पश्चिम भागामध्ये आज देखील पावसाचे वातावरण आहे. सोलापूर, अकलूज, लातूर, पुणे, सातारा, संभाजीनगर, धाराशिव, बीड या जिल्ह्यावरती आजही कमी दाबाचं क्षेत्र असल्याचं जाणवतं. या भागात आज तुरळक ठिकाणी भाग बदलत, काही भागात जोरदार, काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आजही अपेक्षित आहे. त्यानंतर मालेगाव, नाशिक, संभाजीनगर या भागात देखील पावसाच्या मध्यम सरी पडतील. मात्र विदर्भात अजूनही पावसाची प्रतीक्षाच असेल. मराठवाड्यामध्ये संध्याकाळच्या वेळेस लातूर, नांदेड, संभाजीनगर, त्यानंतर हिंगोली, बीड या भागात देखील आज संध्याकाळी मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. परंतु मित्रांनो, विदर्भात मात्र अजूनही पाऊस प्रतीक्षा करावा लागेल. महाराष्ट्रात साधारणतः 22 ते 28 जूनच्या दरम्यान पुन्हा मुसळधार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. धन्यवाद.